तर आपला चौथा प्रकरण आहे मालिका पूर्ण करा. तर या मालिका पूर्ण करामध्ये आपण काय शिकणार आहोत, ठीक आहे. तर मालिका पूर्ण करा म्हणजेच त्याला आपण म्हणूया कंप्लीट द सिरीज. कंप्लीट द सिरीज. आता या ठिकाणी सिरीज नाव तुमचा ओळखीचं आहे. इंग्रजी मीडियम वाले किंवा कोणी मराठी मीडियम वाले जरी असतील तरी त्याला सिरीज नाव चांगल्याने माहिती आहे, ठीक आहे. सिरीज म्हणजेच होते मालिका. सिरीज म्हणजे होते मालिका, ठीक आहे. आता मालिका म्हणजे काय, लक्ष द्या. मालिका म्हणजे काय? मालिकामध्ये एक शब्द दडलेला आहे, त्याला तुम्ही आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो माळ. त्याला म्हणतो आपण माळ, ठीक आहे. माळ, त्याला माला देखील म्हणतात. माळ किंवा माला, ठीक आहे. तर तुम्ही बघितलं असणार की बाजारामध्ये विविध पद्धतीच्या माळ तुम्हाला दिसतील. जे तुम्ही एखादा हार हार माहित असेल तुम्हाला, हार, ठीक आहे. तो हार तुमचा मोत्याचा असो, फुलाचा असो किंवा कोणता डेकोरेटिव्ह हार असो, ती एक पद्धतीची काय झाली, माळ झाली किंवा माला झाली. आलं लक्षात? तर माळ, माला किंवा एखादा हार जे म्हणतो आपण, ठीक आहे. तुम्ही यांच्याकडे बघा, तुम्हाला काय दिसते. हं? एखादी समजा आपण माला घेतली किंवा एखादा समजा हार जरी घेतला आपण ना, कोणताही हार घ्या तुम्ही, तुमची मम्मी घालत असेल किंवा तुम्ही घालत असणार, असा कोणताही जरी हार घेतला, माळ घेतली किंवा माला घेतली आपण, ठीक आहे. तर आपणास असं दिसून येईल की या मालेमध्ये किंवा माळेमध्ये तुम्हाला विशिष्ट संबंध दिसतो. विशिष्ट संबंध दिसतो. आता विशिष्ट संबंध म्हणजे काय, आलं का लक्षात? स्पेसिफिक रिलेशन, त्याला विशिष्ट संबंध असे म्हणतो आपण, ठीक आहे. विशिष्ट संबंध म्हणजे काय, तर इथं जे काही लावले असतील, समजा आपण हार हार घेतला फुलाचा, ठीक आहे. तर तुम्ही बघा, कधी पण हार बघा, तुम्हाला या बाजूला ज्या पद्धतीने फुलाची रचना केली असेल, या बाजूला जशी फुलाची रचना केली असेल, तर अशीच रचना या बाजूला केलेली असते. अशी रचना या पण बाजूला केलेली असते. म्हणजे हा समजा आपण एक फुल घेतलं, तर हा जसा फुल आहे, हा फुल सेम या ठिकाणी येईल, ठीक आहे. जसा या ठिकाणी पुन्हा एक आपण फुल लावलं तर सेम फुल या ठिकाणी येईल. लक्षात? एखादं समजा नवीन गोष्ट या ठिकाणी समजा आपण लावली तर सेम गोष्ट ती याही बाजूला येईल. लक्षात? त्याच्यानंतर इथं समजा एखादा फुल लावलं तर तोही फुल या बाजूला येईल. म्हणजे विशिष्ट क्रमाने किंवा विशिष्ट संबंधाचा वापर करून ती मालिका तयार केलेली असते किंवा हार तयार केला गेलेला असतो. म्हणजे याच्यामध्ये विशिष्ट संबंध असतो. समजा जर इथं वेगळे फुलं लावले, इथं वेगळे फुलं लावले आणि समजा जर ती माळ असेल, तर ती माळ माळ राहील, परंतु ती तुम्हाला योग्य पद्धतीने दिसणार नाही, तुम्हाला आवडणार नाही आणि आपल्या नजरेमध्ये ते बसणार नाही. कारण यामध्ये काय होईल, यांचा विशिष्ट संबंध नसणार. म्हणजे विशिष्ट जर संबंध असेल तरच ती गोष्ट आपल्या मनाला आवडेल, आपल्याला समजेल आणि दिसायला पण सुंदर दिसेल आणि आपण त्याचा वापर करू शकणार. तर माळचा अर्थ तोच होतो, हार म्हणा, माळ म्हणा, यालाच म्हणतात मालिका. यालाच म्हणतात मालिका. हे एकच नाव आहे, मालिका, माळ, माल किंवा त्याला आपण तुम्ही हार पण म्हणू शकता, ठीक आहे. तर हे जवळपास त्या शब्दाशी रिलेटेड शब्द आहे मालिका. परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी माळेमध्ये किंवा मालिकेमध्ये आपल्याला आकृत्या किंवा चिन्हांचा वापर करायचा आहे. आकृत्या किंवा चिन्हांचा वापर करायचा आहे, ठीक आहे. आता आकृत्या किंवा चिन्हांचा वापर करत असताना आपणास विविध पद्धतीच्या आकृत्या किंवा चिन्ह दिले राहतील. विविध पद्धतीच्या आकृत्या किंवा चिन्ह दिले राहतील. आता या चिन्हांमध्ये तुम्हाला किंवा आकृत्यांमध्ये विशिष्ट संबंध असला पाहिजे, तरच ती काय होईल, मालिका तयार होईल. जर त्याच्यामध्ये संबंध नसेल, म्हणजेच त्या प्रत्येक आकृतीशी काही रिलेशन जर नसणार, तर ती मालिका तयार होणार नाही. म्हणजे त्यांचा संबंध असला पाहिजे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मालिकेमध्ये काय असणार आहे, आपल्याला मालिकेमध्ये असणार आहे आकृत्या.
किंवा चिन्हे, आकृत्या किंवा चिन्हे आपल्याला मालिकेमध्ये असणार आहे. तर आकृत्या आणि चिन्हे यांचा वापर आपण मालिकेमध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी एक वाक्य दिसतंय, कंप्लीट द सिरीज, म्हणजे मालिका पूर्ण करा. आता पूर्ण करा म्हणजे काय, तर तुम्हाला काय दिलं राहील, आकृत्यांचा आणि चिन्हांचा एक विशिष्ट क्रम दिलेला राहील. ठीक आहे. आणि त्या क्रमामध्ये शेवटची गोष्ट हे मिस केली राहील, मिसिंग केलेली राहील, म्हणजे ते राहणार नाही. आणि ती गोष्ट तुम्हाला शोधून काढायची आहे. कशावरून? जे अगोदरचे काही तुम्हाला चिन्ह किंवा आकृत्या दिल्या असतील त्यांचा वापर करून तुम्हाला शेवटची आकृती किंवा चिन्ह शोधायचं आहे, म्हणजे आन्सर काढायचा आहे. म्हणून म्हटलेलं आहे की एक गोष्ट मिसिंग राहील, 3 गोष्टी दिल्या राहतील, आणि म्हणून त्याला म्हटलंय कंप्लीट द सिरीज, मालिका पूर्ण करा. म्हणजेच मालिका पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उत्तरापैकी एक पर्याय शोधायचा आहे आणि तो प्रश्नामध्ये पुटअप करायचा आहे. म्हणजे पुटअप न करता तुम्हाला फक्त आन्सरिंग करायचं आहे, तेव्हा ती मालिका काही पूर्ण होईल. म्हणजे एक गोष्ट मिसिंग राहील, 3 गोष्टी दिल्या राहतील, आणि त्या 3 गोष्टी म्हणजे विविध आकृत्या राहू शकतात आणि विविध चिन्हे राहू शकतात. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण मालिका पूर्ण करा. ठीक आहे. आपण उदाहरणावरून त्या गोष्टी समजून घेऊ. लक्षात. आता मालिका पूर्ण करामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे. मग आता कोणते असे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा असे कोणते नियम लक्षात ठेवायचे की ज्यामुळे आपण मालिका पूर्ण करा हा प्रकरण सहज समजून घेऊ, की आपल्याला समजेल. मग असे कोणते नियम आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला ते प्रश्न सोडवताना अत्यंत महत्त्वाचे ठरतील. प्रत्येक प्रकरणामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रकरणासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. जसं आपला मागचा जो प्रकरण होता त्या प्रकरणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं हे आकृती पूर्ण करामध्ये जास्तीत जास्त उदाहरणे हे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, 90° किंवा 180° फिरवल्यावरच जास्तीत जास्त आन्सर्स मिळायचे. परंतु या ठिकाणी त्याचा वापर नाही. या ठिकाणी तुमचा 90°चा वापर होऊ शकतो, 180°चा पण वापर होऊ शकतो, परंतु पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा यांचा वापर होणार नाही. म्हणजेच प्रत्येक प्रकरणाचं स्पेसिफिक काहीतरी एक नियम म्हणा, रूल म्हणा, हे ठरलेलं आहे. तर त्याचा वापर या ठिकाणी होणार नाही. पण बाकीच्या गोष्टीचा वापर होईल, जो आपण पहिल्या प्रकरणातही शिकलो, दुसऱ्या प्रकरणातही शिकलो. तर याही गोष्टीचा या ठिकाणी हळूहळू वापर केला जाऊ शकतो. आता कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या प्रश्न सोडवताना किंवा कोणते नियम आहेत ते आपण या ठिकाणी बघू. ठीक आहे. तर मालिका पूर्ण करामध्ये आपल्याला आकृत्या किंवा विविध चिन्ह दिले जाऊ शकतात आणि प्रश्न सोडवताना आपल्याला कोणते नियम किंवा कोणत्या गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्याला लवकर आन्सर मिळेल. नंबर 1 गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की प्रश्नांमध्ये तुम्हाला आकृत्या दिल्या राहतील किंवा चिन्ह दिले राहतील, ते फिरवलेले असू शकतात. नंबर 1, ते कसे असू शकतात? फिरवलेले असू शकतात. फिरवलेले म्हणजेच नंबर 1, त्यांच्यामध्ये क्रम दिला जाऊ शकतो. क्रम काय दिला जाऊ शकतो? क्रम दिला जाऊ शकतो. आता क्रमामध्ये जास्तीत जास्त वापर घड्याळाचा जो क्रम असते त्या हिशोबाने दिले जाईल. घड्याळ. ठीक आहे. मग आता घड्याळाचे 2 क्रम आहेत. एक तर आकृत्या तुम्हाला जे क्रमानुसार दिले राहतील, तर ते दिले राहतील एक तर क्लॉकवाईज, जो आपला मागच्या प्रकरणामध्ये होता, आणि दुसरं होतं अँटी क्लॉकवाईज.
एक तर क्लॉकवाईज क्रम राहील किंवा अँटी क्लॉकवाईज क्रम राहील. आता क्लॉकवाईज म्हणजे काय, तर जशी घड्याळ फिरते, जशी तुम्ही आता तुमच्या घरी जर घड्याळ असेल तुम्ही बघितली तर पहा घड्याळ कोणत्या दिशेने फिरत आहे. जशी घड्याळ फिरते त्याला म्हणतात क्लॉकवाईज. जशी घड्याळ फिरते त्याला म्हणतात क्लॉकवाईज. आणि मराठीमध्ये, आता इंग्रजीमध्ये तुम्हाला तो शब्द राहणार नाही एखाद्या प्रश्नामध्ये, तुम्हाला मराठीत राहील, त्यालाच म्हणतात घटीवत. त्यालाच म्हणतात घटीवत. मराठीमध्ये शब्द आहे. क्लॉकवाईज म्हणजे घटीवत. घटीवत म्हणजे घड्याळीच्या दिशेने फिरणारा. ठीक आहे, घड्याळासारखा फिरणारा, घड्याळाची जशी दिशा आहे तसं फिरणारा. ठीक आहे. दुसरा आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे काय, तर घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरणारा. विरुद्ध दिशेने म्हणजे जशी आता घड्याळ फिरत आहे त्याच्या अपोजिट बाजूने फिरणारा, म्हणजे विरुद्ध बाजूने फिरणारा क्रम म्हणजे अँटी क्लॉक वाईज. आणि त्याला म्हणतात प्रतिघटवित. त्याला म्हणतात प्रतिघटिवत. त्याला म्हणतात प्रतिघटवत. ठीक आहे, प्रतिघटिवत म्हणजे अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच नंबर 1 नियम लक्षात घ्यायचं की तुम्हाला आकृत्यांमध्ये जास्तीत जास्त काय दिलं राहू शकते, घड्याळाच्या क्रमनुसार आकृत्या दिल्या जाऊ शकतात. म्हणजेच समजा 3 आकृत्या दिल्या असतील तर पहिली आकृती घड्याळीच्या क्लॉकवाईज दिलं असेल तर दुसरी पण फिरवली जाऊ शकते क्लॉकवाईज, तिसरी पण क्लॉकवाईज फिरवली जाऊ शकते. किंवा पहिली समजा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज फिरवली जाऊ शकते आकृती, दुसरी अँटी क्लॉकवाईज फिरवली जाऊ शकते किंवा तिसरी फिरवली जाऊ शकते अँटी क्लॉकवाईज. मग तीनही जर एकसारखे फिरत असलं चौथी पण तशीच फिरणार. ठीक आहे. किंवा ऑप्शन दुसरं सांगतो, किंवा एक आकृती तुमची क्लॉकवाईज फिरत आहे तर दुसरी अँटी क्लॉकवाईज फिरत राहील, तिसरी पुन्हा क्लॉकवाईज फिरत आहे तर याचा अर्थ चौथी काय फिरेल, अँटी क्लॉकवाईज फिरेल. म्हणजे अशा पद्धतीने कंपन बदलू शकते. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, क्लॉकवाईज फिरत आहे की अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. ठीक आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज याचा अर्थ समजून घ्या. ठीक आहे, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जशी फिरते तशी, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरते तसं. त्यानंतर नंबर 2 लक्षात ठेवायचा आहे. पहिला झाला तुमचा क्रम, की तुम्हाला आकृत्यांमध्ये क्रम दिले राहू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आकृत्या फिरवल्या जाऊ शकतात. आकृत्या विविध बाजूवरून फिरवल्या जाऊ शकतात. म्हणजेच त्याला आपण म्हणू की लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइडला फिरवू शकतात आकृत्या. आकृत्या फिरवणे. ठीक आहे, त्याला आपण असं म्हणू की चिन्हे किंवा आकृत्या फिरवणे. ठीक आहे. तर तुमच्या आकृत्या किंवा जे चिन्ह दिले असतील तिला फिरवलं जाऊ शकते. फिरवलं म्हणजे रोटेट केलं जाऊ शकते. रोटेट करण्यामध्ये नंबर 1 काय काय गोष्टी येतील बघा इकडं. नंबर 1 तुमची आकृती जी राहील ती एक तर लेफ्ट हँड साइडला फिरवलं जाऊ शकते आकृत्या किंवा चिन्ह, किंवा मग राईट हँड साइडला फिरवलं जाऊ शकते, किंवा मग 90 डिग्रीने फिरवलं जाऊ शकते, किंवा मग 180 डिग्रीने फिरवलं जाऊ शकते. ठीक आहे, 4 कंडिशन राहू शकतात फिरवल्यामध्ये. कोणते, लेफ्ट हँड साइड म्हणजे डावीकडून फिरवू शकतात, राईट हँड साइड उजवीकडून फिरवले जाऊ शकतात, 90 डिग्री म्हणजे 90 अंशाने फिरवले जाऊ शकतात. मग ते राईट हँड साइड राहू शकते किंवा लेफ्ट हँड साइड राहू शकते, किंवा मग 180 अंश डिग्रीने पण फिरवले जाऊ शकतात. ते मग तुमचे लेफ्ट हँड साइडने राहू शकते किंवा राईट हँड साइडने राहू शकतात. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड म्हणजे हेच होते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. लक्षात. तर अशा पद्धतीने तुमच्या आकृत्या फिरवले पण जाऊ शकतात. नंबर 3, तुमच्या ज्या आकृत्या किंवा चिन्ह आहेत, आकृत्या किंवा चिन्ह आहेत हे कमी जास्त होऊ शकतात. यांची संख्या कमी जास्त होऊ शकते. संख्या कमी किंवा जास्त, सगळ्यात महत्वाचा हा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. काय होऊ शकते तुम्हाला या ठिकाणी, तुमची जी आकृती किंवा चिन्ह दिले असतील तुम्हाला त्यांची जी संख्या आहे ही कमी किंवा जास्त होऊ शकते. कमी किंवा जास्त होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय,
जसं 3 आकृत्या दिल्या असतील, चौथी आकृती मला मिसिंग आहे ती काढायची आहे. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये समजा 2 चिन्ह दिले असतील, तर दुसऱ्या आकृतीमध्ये 3 चिन्ह दिले राहील, चौथ्या आकृतीमध्ये 4 चिन्ह दिले राहतील. म्हणजे इथं काय होत आहे, संख्या काय होत आहे, वाढत आहे. मग चौथ्या आकृतीमध्ये चिन्ह किती राहतील, 5 राहतील. आलं लक्षात? किंवा मग सुरुवातीला चिन्हाची संख्या जास्त दिली राहील, जसे 5 चिन्ह आहे, मग 4 झाले, मग 3 झाले, मग उत्तरामध्ये किती चिन्ह येतील, 2 चिन्ह येतील. म्हणजे याचाच अर्थ आकृत्या किंवा जे चिन्ह असतील त्यांची संख्या ही कमी किंवा जास्त होऊ शकते. ही महत्वाची गोष्ट, संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. एवढं समजलं सगळ्यांना? एक महत्वाचा रूल आहे नंबर 4 जो आकृत्यांमध्ये लागू शकतो, तो आहे आकृती क्रमांक 1 आणि 3. आकृती क्रमांक 1 आणि 3 यांचा क्रम सारखा राहू शकतो. यांचा क्रम सारखा राहू शकतो. लक्षात घ्या मी काय बोलतोय. आकृती क्रमांक 1 आणि 3 यांचा क्रम सारखा असू शकतो. जर यांचा क्रम जर सारखा असला 1 आणि 3, आकृती क्रमांक 1 आणि 3 यांचा जर क्रम सारखा असेल, म्हणून आकृती क्रमांक 2 आणि 4 यांचा पण क्रम सारखा राहील. यांचा पण क्रम सारखा राहील. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. ठीक आहे, म्हणजे मी काय सांगितलं, आकृती क्रमांक 1 आणि 3, समजा हे जर दोन आकृती कोणत्या तरी गोष्टीने सारख्या असतील, जसं मग अशी आपण बघितलं की समजा आकृती क्रमांक 1 आणि 3 हे क्लॉकवाईज फिरवले आहेत आणि आकृती क्रमांक 2 हे अँटी क्लॉकवाईज फिरवले आहेत, याचा अर्थ आकृती क्रमांक 4 पण कशी फिरवली जाईल, अँटी क्लॉकवाईज फिरवली जाईल. कळत आहे? किंवा आकृती क्रमांक 1 आणि 3 समजा हे 90 अंशाने फिरवले गेली आहे आणि आकृती क्रमांक 2 हे 180 अंशाने फिरवली आहे, तर याचा अर्थ आकृती क्रमांक 4 देखील 180 अंशाने फिरवली जाऊ शकते. किंवा 1 आणि 3 आकृतीमध्ये संख्या चिन्हांची कमी केली असेल आणि 2 मध्ये वाढवली असेल, त्याचा अर्थ 4 मध्ये पण काय जाईल, चिन्ह वाढवले जातील. म्हणजे अशा पद्धतीने 1 आणि 3 चा विशिष्ट संबंध राहील, म्हणून तुम्हाला 2 आणि 4 चा संबंध जोडायचा आहे. तर अशा पद्धतीने हे एवढे नियम आहेत की जे तुम्ही लक्षात ठेवले तर संपूर्ण प्रकरण तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये नवीन कोणता असा नियम आहे की जो आपण शिकलो नाही याच्या अगोदर? तो एकच नियम आहे की सॉरी 2 नियम आहेत. संख्या कमी किंवा जास्त होणे हा एक क्रम जो तुम्हाला इथं मिळेल, आणि दुसरा चौथा वाला की 1 आणि 3 यांचा क्रम सारखा असेल तर 2 आणि 4 यांचा क्रम पण सारखाच राहील. ह्या 2 गोष्टी नवीन आहेत. बाकीचे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज हे जुनच आहे. लेफ्ट हँडला फिरवणे, राईट हँडला फिरवणे किंवा 90 अंश फिरवणे, 180 अंश फिरवणे हे देखील आपलं जुनच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे झाले आपले रूल्स, आणि या रूल्स वरूनच आपल्याला प्रश्न विचारले जातील किंवा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर प्रकरण 4 मधील आपला जो महत्वाचा भाग होता तो समजून घेतल्यानंतर आता आपण थोडस स्वाध्याय किंवा प्रश्नांकडे बघू की कशा पद्धतीने प्रश्न असतात. तर लक्ष द्या, जसे जसे प्रकरणाचे नाव आहेत किंवा जसे जसे प्रकरण आहेत त्या हिशोबाने प्रश्नांची मांडणी पण वेगळी केलेली असते. प्रश्नांची मांडणी पण वेगळी केलेली असते. लक्षात मी काय बोलतो समजून घ्या. कधी कधी काय होते, विद्यार्थी घाईमध्ये प्रश्न न वाचता, आकृत्यांकडे न पाहता, आकृत्या पाहिल्याबरोबर सरळ उत्तर लिहिण्याचं काम करते. तो कोणत्या प्रकरणातला असेल किंवा काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये याचा परिपूर्ण वाचन करत नाही आणि उत्तर चुकवतो. असं भरपूरदा होते. घाई खूप जास्त असते. ठीक आहे, म्हणून
जसं जसं प्रकरणाची नावे बदलतात किंवा प्रकरणे बदलतात तसे तसे आकृत्यांची रचना पण बदलते. जरी त्याचे रूल्स सारखे असतील, नियम सारखे असतील, परंतु त्यामधील रचना ही वेगवेगळी असते. आलं लक्षात? जसं तुमचा पहिला प्रकरण होता पद वेगळे करा, लक्षात, वेगळे पद शोधा, तर याच्यामध्ये तुम्हाला 4च आकृत्या दिल्या असायच्या. 4 आकृत्या दिल्या असायच्या आणि 4 मधून एक वेगळी आकृती शोधायची, असं होतं. प्रकरण 2चा जर विचार केला तुम्ही, तर प्रकरण 2 मध्ये तुम्हाला काय दिसत होतं की एक आकृती असायची, एक आकृती असायची आणि ती एक आकृती नंतर तुम्हाला उभी रेषा असायची आणि त्याच्यानंतर 4 पर्याय असायचे, बरोबर आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला सारखी आकृती शोधावी लागत होती. म्हणजे क्रम बघा, पहिल्यामध्ये तुम्हाला 4च आकृत्या असायच्या, त्याच्यातूनच आन्सर शोधावं लागत होतं. दुसऱ्यामध्ये 5 द्यायचे, त्याच्यामध्ये एका बाजूला उभी रेषा करून लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक आकृती. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की लेफ्ट हँड साईडला एक आकृती असायची आणि ती बघून सेम आकृती 4 मधून शोधायची. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये बदल झाला. तिसऱ्या प्रकरणामध्ये एक आकृती असायची, त्याचे 4 भाग करायचे, त्या 4 भागापैकी एक भाग मिसिंग राहायचा आणि छोटेवाले पार्ट तुम्हाला पर्यायामध्ये शोधत राहायचे. आता इथं वेगळं आहे. इथं कसं आहे, इथं क्रम देण्यासाठी तुम्हाला 4 भाग पाडले असतील. 4 भागामध्ये 3 भागांमध्ये आकृत्या दिल्या राहतील. चौथा भाग रिकामा राहील टेंबेकर, आणि या चौथ्या भागावरून हे पर्याय शोधायचे आहेत की चौथ्यामध्ये कोणता आन्सर येईल. सरळ बसत नसेल, बसता येत नसेल सरळ तुम्हाला लक्षपूर्वक, तर आपलं व्हिडिओ बंद करायचं, आराम करायचं, ठीक आहे. हा, निधी काम. तर अशा पद्धतीने 4 पर्याय राहतील, ठीक आहे. आणि आता या तिघांमध्ये तुम्हाला विशिष्ट क्रम शोधायचा आहे, जे आपण आता शिकलो याच्या अगोदरच, की घड्याळाच्या दिशेने फिरत आहे, विरुद्ध दिशेने फिरत आहे, कमी होत आहे, जास्त होत आहे, चिन्हांची संख्या 90 अंशाने फिरवला आहे, 180 अंश फिरवले आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला दिसते त्या पद्धतीने ते शोधायचं आणि त्याचा क्रम इथं लावायचा आणि चौथी आकृती काढायची, ठीक आहे. चला, आता जर आपण पहिला प्रश्न जर बघितला तर तुम्हाला काय दिसते पहिल्या प्रश्नामध्ये बघा, ठीक आहे. जसं एक सर्कल आहे आणि या, एक काम करू आपण, हा जो आपला स्क्वेअर आहे, या स्क्वेअरच्या आतमध्ये एक पुन्हा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरच्या, तर काय दिसते तुम्हाला बघा इकडं, पहिली आकृती, या आकृतीच्या आतमध्ये प्लसचा सिम्बॉल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचा सिम्बॉल आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये प्लसचा सिम्बॉल आहे. म्हणजे याचा अर्थ काय दिसते तुम्हाला, नंबर 1 जर आपण रूल लावला तर इथं जर प्लसचा आहे नंबर 1 आकृतीमध्ये, तर प्लसचा सिम्बॉल नंबर 3 मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ नंबर 2 मध्ये जर गुणाकाराचा असेल चिन्ह, तर नंबर 4 मध्ये पण गुणाकाराचा चिन्ह राहील. आलं लक्षात, आपला रूल लागला शेवटचा. मग आता गुणाकाराचा चिन्ह असणारा कोणता आहे, बी आहे आणि सी आहे, ए नाही आहे. हा सर, तुमचा आवाज कमी येत आहे. आवाज कमी येत आहे, ओके, वाढव. नो सर, नो सर, बोला नको. तर दुसऱ्या आकृतीमध्ये मल्टिप्लिकेशन सिम्बॉल आहे, म्हणजे चौथ्यामध्ये पण मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशन वाला उदाहरण आन्सर तुमचा बी आहे आणि सी आहे. ए मध्ये प्लसचा सिम्बॉल आहे म्हणून ए ही आकृती येणार नाही, ठीक आहे. डी मध्ये पण प्लसचा सिम्बॉल आहे म्हणून डी पण येणार नाही. राहिला तुमचा बी आणि सी. चला, आता सिम्बॉल वरून आपण काढला, त्याच्यानंतर दुसरा बघा कोणता तरी रूल लागतो का. आता तुम्हाला एक या ठिकाणी चिन्ह दिसत आहे सिम्बॉल मध्ये, ठीक आहे. तर बघा तुम्हाला काय दिसते, या ठिकाणी ब्लँक वाला सर्कल दिसते, म्हणजे न रंगवलेला
न रंगवलेला सर्कल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे. मग आता तो कुठं जाते ते बघा. हा सर्कल या ठिकाणी आहे, तर दुसऱ्या आकृतीमध्ये हा सर्कल इथे येतो, म्हणजे हा घड्याळीच्या दिशेने फिरत आहे. ठीक आहे. मग हा सर्कल इथं आला लक्षात. मग हा सर्कल इथं होता, दुसऱ्या आकृतीमध्ये इथं आला, तो सर्कल तिसऱ्या आकृतीमध्ये खाली आला, चौथ्या आकृतीमध्ये तो सर्कल या बाजूला येईल, म्हणजे लेफ्ट हँड साईडला खालच्या दिशेने तो सर्कल येईल. बरोबर आहे. मग आता यामध्ये बी आणि सी मध्ये लेफ्ट हँड साईडला खालच्या दिशेने सर्कल कुठे आहे, ब्लँक वाला खालीवाला. तर बघा दोन आकृतीमध्ये सी मध्ये तुम्हाला हा सर्कल खाली दिलेला आहे. या ठिकाणी पण सर्कल आहे, परंतु हा फिलअप केलेला आहे लक्षात. त्याच्यामुळे तुमची बी पण आकृती कॅन्सल होईल आणि तुमचा आन्सर राहील या ठिकाणी सी. तुमचा आन्सर राहील सी. तर अशा पद्धतीने एकाच आकृतीमध्ये विविध नियम लागू शकतात. जसं पहिल्यामध्ये आपण चौथा नियम लावला की 1 आणि 3चा संबंध आहे, म्हणून 2 आणि 4चा संबंध राहील. आकृत्या बाकीच्या कॅन्सल केल्या. त्याच्यानंतर घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरवले गेलेले आहे ते चिन्ह, त्याच्यामुळे तुमचा आन्सर या ठिकाणी आला सी. ठीक आहे. काही अडचण? दुसरा प्रश्न काय दिसते तुम्हाला? दुसऱ्या प्रश्नामध्ये सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे, इथे सर्कल येईल, सगळे सर्कल आहे. ठीक आहे. परंतु पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की या सर्कलला एक ट्रँगल लागलेला आहे खाली, एक ट्रँगल. दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला 2 ट्रँगल दिसत आहे, एक खाली एक वर. तिसऱ्या आकृतीमध्ये आता इथं कोणता नियम लागला तुमचा? क्रम, संख्यांचा किंवा चिन्हांचा क्रम वाढत आहे. इथं 1 होतं, इथं 2 झाले, इथं 3 झाले, तर इथं किती येतील? 4 येतील. ठीक आहे. आणि सगळ्यांमध्ये 4 चिन्ह आहे. फक्त आकृती क्रमांक डी जी आहे, आकृती क्रमांक डी जी आहे त्यामध्ये 4 चिन्ह नाही, म्हणून 4 चौथी आकृती येणार. मग शोधायची कुठून आहे? ए, बी आणि सी मधून तुम्हाला शोधायची आहे. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर तुम्हाला याच्या आतमध्ये पण चिन्ह दिसतात. आता लक्ष द्या काय दिसतं बघा इकडं. जसं प्लस आणि हा सर्कल जो आहे हा जवळ जवळ आलेला आहे. ठीक आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिसते? त्याला हा जो सर्कल आणि हा जो सिम्बॉल आहे प्लसचा, हा दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिसते? दूर गेलेले आहेत, एकमेकांपासून दूर गेले आहेत. जरी एकमेकांपासून दूर गेले असतील, परंतु ते अँटी क्लॉकवाईज फिरवलेले आहेत. बघा हे असं होतं ना पहिले, हा असं होतं, तर तो असं झालेला आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज झालेला आहे. बघा हा सर्कल या बाजूला आलेला आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवला आहे परंतु दूर झाले. एवढं समजलं? अँटी क्लॉकवाईज फिरवले आहेत परंतु दूर झाले. इथं याला पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरवलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा असं होतं, जसं असं समजा की हा तुमचा मार्करचा हा जो खालचा टोक म्हणजे सर्कल समजा. बघा सर्कल हा असं होतं, मग असं झालं. मग तिसऱ्या आकृतीत सर्कल असा झाला, मग पुन्हा चौथ्या आकृतीमध्ये तो असं येईल, म्हणजे तुमचा सर्कल या बाजूला आहे लेफ्ट हँड साईडकडे. ठीक आहे. परंतु लेफ्ट हँड साईडकडे सर्कल असणारे बघा कोणते आहे? हा तुमचा रॉंग ठिकाणी सर्कल आहे, म्हणून सी कॅन्सल. या ठिकाणी 3 सर्कल आहेत, आपल्याला एकच सर्कल पाहिजे होता, म्हणून ए कॅन्सल, म्हणून तुमचा उत्तर येईल बी. ठीक आहे. परंतु इथं काय केलेलं आहे बघा, पहिल्या याच्यामध्ये फिरवलेला आहे आणि जवळ घेतला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवला आहे, दूर घेतला आहे. तिसऱ्या याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवला आहे, जवळ घेतला आहे. चौथ्या याच्यामध्ये काय होईल? अँटी क्लॉकवाईज फिरवून दूर घेतलं जाईल. जवळ दूर, जवळ दूर, दूर दूर असणार आहे ते दोन्ही चिन्ह, म्हणून तुमचं आन्सर या ठिकाणी बी. म्हणून सर आपला माझ्याकडे हे वाले 2 वाले उदाहरणे नाही आहे. सर तुमचा आवाज नाही येत. तर तुमचं माईक ऑफ आहे. सर त्या व्हिडिओ ठिकाणी एक ट्रँगल आहे आणि त्या ट्रँगलचे 2 भाग केले आहेत. ट्रँगलचे 2 भाग केले आहेत. त्यानंतर एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरचे 2 भाग केले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक 1 2 3 4 5 असणारा पेंटॅगॉन आहे, म्हणजेच पंचकोन आहे. ठीक आहे. त्याचे पण 2 भाग केले आहेत.
म्हणजे या ठिकाणी काय होतं, आकृत्यांच्या बाजूंची संख्या वाढत आहे. इथं 3 बाजू असणारा त्रिकोण, इथं 4 बाजू असणारा चौकोन, इथं 5 बाजू असणारा पंचकोन, तर इथं कोणी 6 बाजू असणारा षटकोन येईल. षटकोन 6 बाजू असणारा. ठीक आहे. मग बघा पर्यायामध्ये इथेही 6 बाजू आहे, इथेही 6 बाजू आहे, इथेही 6 बाजू आहे, इथेही 6 बाजू आहे, सगळ्या ठिकाणी 6 बाजू आहेत. ठीक आहे. परंतु या ठिकाणी काय दिसते ते बघा. या ठिकाणी इथं हाफ केलं आहे, इथं हाफ केलं आहे, इथं हाफ केलं, अर्ध अर्ध केलं आहे. म्हणजे इथं पण काय केलं जाईल, हाफ केलं जाईल. आता हाफ कुठून केलं जाईल, इथं सरळ केलं आहे हाफ बघा, तर इथं पण हाफ कुठून केलं जाईल, सरळच केलं जाईल. म्हणजे त्याचा अर्थ हा आडवा हाफ केला आहे त्याच्यामुळे सी येणार नाही, हा पण आडवा हाफ केला आहे त्याच्यामुळे हा पण सर येणार नाही. आन्सर बी. मग सर आन्सर बी. ए आणि बी, ए आन्सर बी. बी सर. मग ए आणि बी मधून तुमचा आन्सर सर आन्सर बी. हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर लक्ष द्या, ट्रायंगल मध्ये लेफ्ट हँड साइड कडे हाफ केला आहे, तर स्क्वेअर मध्ये राईट हँड साइड कडे हाफ केला आहे. लक्षात. मग पंचकोन मध्ये पुन्हा लेफ्ट हँड साइड कडे आहे, तर या ठिकाणी पुन्हा राईट हँड साइड कडे, म्हणजे हा वाला भाग तुमचा लेफ्ट हँड साइड कडे हाफ केला आहे, हा राईट हँड साइड कडे हाफ केला आहे. हा पुन्हा लेफ्ट हँड साइड कडे हाफ केला आहे, तर तुमचा हा राईट हँड साइड कडे हाफ केला आहे. मग राईट हँड साइड वाला तुमचा आहे आन्सर बी, ए पण येणार नाही. तर अशा पद्धतीने हा आपला तिसरा उदाहरण. चौथा प्रश्न. ठीक आहे. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसते बघा, आकृती बघा. ठीक आहे. आकृतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय दिसते, ट्रायंगल आहे आणि त्याचा जो वर्टेक्स आहे तो खालच्या दिशेने आहे, म्हणजे खाली टोक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रायंगलला फिरवलं गेलेलं आहे, ट्रायंगल गेला त्या बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साइड कडे आलं. याचा अर्थ ट्रायंगलला कोणत्या दिशेने फिरवलेला आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने फिरवलेला आहे. सॉरी, विरुद्ध दिशेने नाही, क्लॉकवाईज फिरवलेला आहे. ठीक आहे. सर. कसं आहे ना, मग तो इकडे गेलं म्हणजे क्लॉकवाईज फिरवलाय. सर. क्लॉकवाईज फिरवलं, हा बोला. तर याला क्लॉकवाईज फिरवलेला आहे, मग याला पण पुन्हा क्लॉकवाईज फिरवलेला आहे. बघा, हा खाली आला, मग हा लेफ्ट हँड साइड कडे गेला, मग हा वर गेला, तर हा तुमचा कुठे येईल, राईट हँड साइड कडे येईल. तर इथेही राईट हँड साइड कडे टोक आहे, इथेही राईट हँड साइड आहे, इथेही राईट हँड साइड आहे, इथेही राईट हँड साइड आहे. ठीक आहे. नंबर 2 चिन्ह बघा. आता हा चिन्ह या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग आकृती बघा कशी घ्यालेली आहे, बघा इकडे आकृती. ह्याचं टोन खालच्या दिशेने आहे, तर ही जी तुमची चौथी आकृती आहे, सॉरी तिसरी आकृती, ही अपोजिट झाली आहे आणि अपोजिट होऊन हे खालच्या दिशेने चिन्ह आलेलं आहे, म्हणजे याचा क्रम चालला तुमचा क्लॉकवाईज. मग याचा अर्थ काय होईल, ही जी आकृती आहे ही याच्यासारखी येईल परंतु उलटी होईल. उलटी म्हणजे कशी, या बाजूला येईल. मग या बाजूला म्हणजे सगळ्याच आकृती याच बाजूला, फक्त आहे की या फिलअप केलेला डॉट येईल, फिलअप केलेला डॉट येईल. इथं या आकृतीमध्ये ब्लँक वाले आहेत बघा, म्हणजे रिकामे वाले आहेत, रिकामे रिकामे आहेत, या ठिकाणी फिलअप केलेला आहे. मग रिकामे वाले कॅन्सल करून घ्या, हा तुमचा एक रिकामा झालेला आहे. ठीक आहे. मग आता ए, सी आणि डी आहे, तर मग आता डी मधून शोधा. मग आता विरुद्ध बाजूची आकृती येईल आणि हा जो तुमचा स्क्वेअर डॉट वाला इथं आहे, तर तुमचा डॉट कुठे येईल, आता वरच्या बाजूला येईल. आता या ठिकाणी हा तर कॅन्सल झाला, हा डॉट या ठिकाणी आला, आपल्याला या ठिकाणी पाहिजे होतं, म्हणजे डी पण कॅन्सल झाला. या ठिकाणी डॉट खालच्या बाजूला, म्हणून हा पण कॅन्सल झाला आणि आपल्याला डॉट पाहिजे होतं वरच्या बाजूला, म्हणून तुमचा आन्सर या ठिकाणी सी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा आन्सर आला या ठिकाणी सी. तर अशा पद्धतीचा आपला हा जो मालिका पूर्ण करा प्रकरण होतं, यावरील आपण डेमो म्हणून, स्वाध्याय म्हणून काही घेतले. ठीक आहे. आणि उद्याला आपण नंतरचे प्रश्न अशाच पद्धतीने पूर्ण करणार आहोत.